नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं कटिंग करत आहोत आणि या ब्लाऊजचं माप आहे 35 साईज. 35 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो आपण कटिंग करणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅक पार्ट कटिंग करून घेऊया. तर पहा, इथे हा जो गळा आहे पाठीमागचा जो आहे तो 11 इंच आहे आणि उंची आहे 14 इंच. आपली चेस्ट आहे 35 आणि फुल बस्ट आहे 37. यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घेऊया. तर मी जसं सांगितलं, आधी आपण बॅक पार्ट कटिंग करतो आणि नंतर फ्रंट पार्ट कटिंग करतो. तर या इथे मी सर्वात पहिल्यांदा उंची घेणार आहे. उंची ब्लाऊजची आहे 14 + 1 15 इंच. पहा इथे अजून एकदा याच पद्धतीने 15 इंचावरती मी पॉईंट देते. या पद्धतीने इथे मी उंचीचं मार्किंग करून घेतलं. शोल्डर इथे 14.5 इंच आहे, म्हणजे त्याचा निम्मा किती होतो 7.25 इंच. तर इथे आधी 7.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. पहा, बरोबर 7.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. यातून मी 2.25 इंच मायनस करणार आहे. किती राहतात पहा, 5 इंच. 7.25 मधून मी इथं 2 इंच मायनस करणार आहे. तुम्ही 2.5 इंच सुद्धा मायनस करू शकता 11-12 इंचाच्या गळ्यासाठी. अजून एकदा इथे मी 5 इंचावरती पॉईंट देते. मुंडा घेणार आहे 5.5 इंच. पहा, जसं की मी नेहमी सांगते, माझ्याकडे जास्त करून डीपच असतात गळे आणि तेही सिंपल, अशी डिझाईन वगैरे जास्त नसते. ब्रॉड, डीप, गोलगळा किंवा चौकोनी गळा अशा पद्धतीचेच ब्लाऊज जास्त येतात इथे. आता इथे पहा 35 साईज आहे. तर वरची आपली ही जी इथं मार्किंग करतो ती आहे 35, म्हणजे अप्पर चेस्ट 35 आणि फुल बस्ट 37. अप्पर चेस्टचं इथं मार्किंग टाकायचं आहे. त्याचा चौथा भाग किती होतो 8.25 इंच. परंतु इथे आपला 11 इंचचा गळा आहे, तर यातून मी 0.5 इंच मायनस करून 8.5 इंच घेणार आहे आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता कमरेचं मार्किंग करून घेऊ. कंबर 30 आहे, त्याचा चौथा भाग होतो 7.5. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी 8.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे. हे जोडून घेऊ. पहा, मुंडा घेर आहे 15.5 इंच. तर त्यानुसार मी इथं मुंडा घेर जो आहे तो मोजून कमी जास्त करणार आहे. इथे डीप असल्यामुळे क्रॉस बॅक देणार आहे. एक इंच घेतलं. आता फ्रेंच कर्वने मी आकार देऊन घेते. पहा, अशा पद्धतीने हा सेट करायचा. इथे थोडासा असा आतून आकार आला पाहिजे. फ्रेंच कर्वने डायरेक्ट येतोय पहा, पण खूप बाहेर येतोय, त्यामुळे मी इथे थोडासा हातानेच आकार घेतला आणि इथून या पद्धतीने डाऊन केलं. हे डाऊन प्रत्येक ब्लाऊजमध्ये करायचं आहे. इथे शोल्डर पट्टी 2.25 इंचच ठेवेन मी. तर इथं 3 इंचावरती मी पॉईंट दिला. 2 इंच गळ्याची रुंदी राहिलेली आहे. इथे आपला किती गळा आहे 11 इंच. 11.5 इंचावरती पॉईंट द्या, किंवा डायरेक्ट तुम्हाला इथे समजा 3ची पट्टी ठेवायची तर 3.5 वरती अशा पद्धतीने पॉईंट देऊ शकता. ठीक आहे. शक्यतो इथली पट्टी जी आहे ती मोजायची आणि मगच आपल्याला इथे गळा ड्रॉ करायचा आहे. मग गळा कितीचा आहे हे आपण पाहू शकतो. त्यानुसारच गळ्यानुसारच कटिंग करायचं आहे. कसं असतं, कस्टमरला इथली पट्टी जी आहे ती कोणाला कमी लागते, कोणाला जास्त लागते, त्यानुसारच इथं ही पट्टी ठेवायची. इथून मी 3 इंच घेते. लहान साईज आहे तर 3च इंच घेते. हे वरती 2 इंच आहे. इथे मी या पद्धतीने शोल्डर डाऊन केलं. आता राहिला मुंडा घेर मोजायचा. तर त्याआधी मी इथं टक्स देऊन घेते.
डायरेक्ट असा 4 4.25 वरती दिला तरी सुद्धा चालणार आहे. पहा 4.25 घेतलं आणि उंचीलाही मी 4.25च घेईन आणि इथे अर्धा इंच या पद्धतीने. ठीक आहे, जसं आपण डीपनेकमध्ये करतो त्या पद्धतीने. आता इथे मला अर्धा इंच शोल्डर जाणार आहे. इथं आपण जे आतमध्ये शोल्डर दुमडतो, शोल्डर जोडतो, त्यासाठी अर्धा इंच आपली शिलाई जाईल. आता इथून मी मुंडा मोजून घेते. तर मुंडा घेर मी किती सांगितला होता तुम्हाला? टोटल 15.5. तर पहा बरोबर 7.25 इंच इथं मुंडा घेर आपला भरलाय. आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल थोडा लूज घ्यावा तर इथंच फक्त थोडा आकार असा खाली देऊन घ्या. तर किती येतो हे पाहू आता. पहा थोडा 1 पॉईंटने वाढला, म्हणजे इकडे 1 पॉईंट तिकडे 1 पॉईंट असं 1.5 इंच लूजिंग होईल. ठीक आहे, तरी हा मुंडा आपला परफेक्ट आहे. तर हे कटिंग करून घेऊया. गळा डायरेक्ट मी ब्लाऊज पीसवरतीच कट करणार आहे. मी कधीही पेपर पॅटर्नवरती गळा कट करत नाही, कारण मला परत तो ब्लाऊजवरती ठेवायला पेपर पॅटर्न सोपा जातो, त्यामुळे. हा झाला बॅक पार्ट. फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊया. व्हिडिओ थोडा मोठा होतो, परंतु स्किप करू नका. पूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देत असते. पूर्ण कटिंग आपलं होत असतं, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता इथे काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची किती घेतलेली आपण? 14 प्लस त्यामध्ये 1 इंच केलेलं 15 इंच. आता अजून त्यामध्ये फ्रंट पार्टसाठी अजून 1 इंच प्लस करायचं, म्हणजे 16 इंच झाले. असंच अजून एकदा 16 इंचावरती पॉईंट देऊन घेते. पहा शोल्डर आपलं किती भरलेलं होतं? 5 इंच. इथे आधी हा मी पेपर सरळ करून घेते. इथे शोल्डर मी घेणार आहे 5 इंच. अजून एकदा असंच 5 इंचावरती इथेही पॉईंट देऊन घ्यायचा. मुंड्याची उंची किती घेतलेली? 5.5. तर ती इथे 5.5 इंच घेऊया. एक सरळ लाईन ओढून घेऊ इथे या पद्धतीने. आता इथे आपल्याला बदल करायचा आहे. तर काय करायचं आहे? चेस्ट परत आपण आर्महोलमध्ये टक्स देत असतो, तरीही मी तुम्हाला इथे सांगते. चेस्ट आधी आपण इथे घेऊया 8.25. 35 होती ना चेस्ट आपली, तर त्याचा चौथा भाग 8.25 फ्रंट पार्टसाठी. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. पाऊण इंच घेते मी आकार देण्यासाठी फ्रंट पार्टला. या पद्धतीने. आता गळा इथं शोल्डर पट्टी मी म्हटलं जसं की 2.25 आहे. 3 वरती पॉईंट दिला. पुढचा गळा आपला आहे 6. 6.5 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा. इथून घ्यायचं 2.5 इंच. एक सरळ लाईन ओढून घेते. गळ्याला आकार देताना या पद्धतीने थोडं असं खोल द्यायचा इथे या पद्धतीने. आणि जसं डाऊन केलेलं होतं बॅक पार्टमध्ये त्या पद्धतीने इथे डाऊन करायचं. आता इथे मी काय करणार आहे? टक्स पॉईंट टाकणार आहे. तर इथे पहा, हे जे आपण डाऊन केलेलं आहे तिथून खाली आपण टक्स पॉईंट टाकणार आहे. तर फुल बस्ट आपली 37 आहे. त्याचा चौथा भाग किती होतो? 9.25 इंच. त्यामध्ये 1 इंच मी प्लस करून 10.25 इंचावरती फुल बस्ट घेणार आहे.
पहा या पद्धतीने. इथे आपलं हुकाय पट्टीसाठी मार्जिन राहिलेलं आहे, तर ते मी ब्लाऊज पीसवरती वाढवेन. आता इथे 37चा 10वा भाग टाकायचा. 3.7 म्हणजे 4.25 इंच टाकायचं आहे. इथे 4.25 इंच घेतलेलं आहे, तर त्यातून इथं अर्धा इंच कमी करायचं. किती झाले? 3.25 इंच. इथे तुम्ही 4.25 टाकले तर तुम्ही अशा पद्धतीने 4.25 सुद्धा घेऊ शकता. पहा इथे. आता ही मी तिरकी लाईन ओढून घेते. आधी तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर इथला टक्स द्यायचा आहे. इथला टक्स देण्याआधी आपण इथला टक्स देऊन घेऊ. 1 इंच मी वरती गेले, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच. या पद्धतीने मी टोटल 1 इंचाचा टक्स देणार आहे. तर इथून हा असा जोडून घ्यायचा, परत इथे हा जोडून घ्यायचा. ठीक आहे. इथं हा आपला आर्महोल मधला टक्स जो आहे तो तयार झालाय. आता इथला टक्स देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी सव्वा 2 इंच मी इथं वरती गेले. उंची कमी असेल तर 2 इंच सुद्धा जाऊ शकता. पहा 2.25 इंच इथं मी वरती गेले. इथं मी टक्स घेणार आहे 2.25 इंच किंवा डायरेक्ट 2.5 इंच घेऊ. पहा 2.5 इंच ही तिरकी लाईन आहे, त्यामुळे इथे 2.5 इंच मोजूच नका. सरळ एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. परत एक तिरकी लाईन अशी ओढून घ्या या पद्धतीने. पहा अशी. ही आता लाईन आपली कॅन्सल आहे. पहा ही लाईन ओढून घेतली. आता आकार द्यायचे, तर त्यासाठी फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे. तर हा फ्रेंच कर्व कसा ठेवायचा आहे पहा. इथे अशा पद्धतीने सेट करायचं आहे. ही जी लाईन आहे ना यावरती अशा पद्धतीने सेट करायचा. ठीक आहे. पहा या पद्धतीने मी सेट केला. हा आकार या पद्धतीने. पहा इथे या पद्धतीने हा प्रिन्सचा आकार तयार झाला आहे. तर इथून ही लाईन पहा इथे हे जॉईन झालेलं आहे, तर इथून ही लाईन मी अशा पद्धतीने जोडून घेईन, म्हणजे हा आकार आपला असा तयार होईल. इथे तुम्हाला हाताने जरी थोडा कर्व द्यायचा असेल ना तरी सुद्धा देऊ शकता. हा आकार इथे या पद्धतीने. मग मी इथे हा कर्व असा ठेवून पहा या पद्धतीने प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे. किती सुंदर असा आकार तयार होतोय पहा प्रिन्सेसचा. तर इथे पहा मी तुम्हाला जो दुसरा आकार तयार झालेला आहे ना तो दाखवते. तर तो आपला आकार इथून असा या पद्धतीने हा प्रिन्सेसचा आपला आकार जो आहे तो तयार झाला. तर किती परफेक्ट असा तयार झालाय पहा. आता आपल्याला काय करायचंय, इथला हा जो टक्स आहे तो असा दुमडून इथे यावरती घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याआधी अर्धा इंच खाली आले. इथे या पद्धतीने कंपल्सरी अर्धा इंच अशा पद्धतीने हे डाऊन करायचं. इथे ही लाईन मी चेक करायची राहिली आहे. तर पहा 5.25 इंच आहे, तर ही लाईन सुद्धा आपली 5.25 इंच आली पाहिजे. इथे हा पॉईंट आला. आता इथून सरळ खाली लाईन ओढून घ्यायची. ओढल्यानंतर हा जो पार्ट आहे इथला तो असा यावरती ठेवायचा. ठेवल्यानंतर पहा इथं आपल्याला आकार तयार करायचा आहे. तर मी कर्व अशा पद्धतीने सेट करणार आहे. पहा
ही जी रेष आहे ना आपली पहिली, त्यावरती सुद्धा आकार जो आहे तो आला पाहिजे. या पद्धतीने ही लाईन सेट करायची. आता हा आपला मुंड्याचा नवीन आकार जो आहे तो तयार झालाय. अजून तुम्हाला खोल द्यायचा असेल ना तरी सुद्धा देऊ शकता. पहा, आणि स्टिचिंग करताना सुद्धा लक्षात ठेवायचं, इथे हा आपला दोन्ही फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा जो आहे यामध्ये गॅप येतोय का हे पाहायचंय. आता इथे चेस्टचं मार्किंग करायचं. हा टक्स दुमडलेला आहे तो तसाच ठेवायचा. आपली चेस्ट किती आहे? 8.25. तर इथून 8.25 आणि हे पुढं 1.5 इंच मार्जिन. इथे पहा, आपली कंबर होती 7.5. ठीक आहे, आणि हा टक्स आपण टोटल घेतलाय किती? 2.5 इंच. पहा, इथे हा टक्स आपला 2.5 इंचाचा आहे टोटल. तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. आता हा आपण सेट केला. चेस्टचं मार्किंग सुद्धा तुम्हाला करून दाखवलेलं आहे. आता आपल्या इथं कमरेजवळ आपली कंबर आहे, चौथा भाग 7.5. पहा, ते मी आधी मार्किंग करून घेते इथून. पहा, इथे तुम्हाला हे 7.5. टक्स किती घेतलाय आपण? 2.5. तर तो, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन घेतल्यानंतर आता हे आपल्याला जोडायचंय. आता हे मी जोडून घेतलं. जोडून घेतल्यानंतर पहा, आपली फुल बस्ट किती आहे? 37. त्याचा चौथा भाग किती होतो? 9.25. तर इथे हे किती भरतंय पहा, 0.5 इंच लूज भरते. म्हणजे इथे लुझिंग आलंच पाहिजे. 0.5 ते 1.25 इंच इथं लुझिंग यायलाच पाहिजे फुल बस्टमध्ये, कारण पप तयार होणार आहे. आणि इथं चेस्टचा उभार असतो, तर आपल्याला इथं लुझिंग हवं आहे. तर पहा, इथं बरोबर 9.25 इंच हे भरलेलं आहे. म्हणजे हे चेस्टचं आपलं फुल बस्टचं मार्किंग जे आहे ते एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे अजून एक बदल करायचा आहे. बॅक पार्ट घ्यायचा, जो आपण कट केलेला होता तो इथे मी बॅक पार्ट घेते. पहा, आता इथे हा आपण टक्स असा व्यवस्थित करून घेऊ. हे कटच करणार आहे. आता हे आपल्याला चेक करायचं. तर हा पाठीमागचा भाग जो आहे तो इथे मी असा ठेवणार, आणि हा कुठेपर्यंत येतोय पहा, इथून इथे येत आहे. तर तेवढंच आपल्याला इथं ठेवायचं. हे बाकीचं जे एक्स्ट्रा आहे, तर एक्स्ट्रा म्हणजे किती? आपण उंचीमध्ये 1 इंच प्लस केलेलं एक्स्ट्रा, ते प्लस आपण पाठीमागचा भाग तिरका कट केलेला 0.5 इंच, असं टोटल 1.5 ते 1.25 इंच इथं हे आपलं कट होऊन निघणार. पहा, एक अंदाजच असतो या पद्धतीने. आता हे मोजायचं आहे अजून आपलं. साडेपाच इंच आहे. पहा, इथे परफेक्ट 5.5 इंच आहे. तर इथून मी हे असं इथे येते. पहा, हे 5.5. तर हा मी हे जोडून घेतला. आता हा पार्ट आपला पूर्ण इथला हा कट होणार आहे. पहा, हे पूर्ण इथं हे तिरकी लाईन ओढून घेतली. इथे सुद्धा 0.5 इंच आपण या पद्धतीने वरती तिरकं कट करायचं आहे. तर एकदम परफेक्ट असं इथे प्रिन्सेस ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे कट करून घेऊ. यामध्ये हुकाय पट्टीसाठी मार्जिन आपलं राहिलेलं आहे, ते तेवढं आपण घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. अगदी सावकाश असा जो आकार आहे ना तो कट करून काढायचा. पहा,
पहा किती छान असा आकार आला ह्या प्रिन्सेस पार्टला. या पद्धतीने आकार तयार झाला पाहिजे. आता इथे आपल्याला दोन्ही टक्स कट करून काढायचे. तर हा टक्स आणि परत हा जो टक्स आहे इथला तो. तर या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं, इकडे आणि इकडे दोन्हीकडे शिलाई मार्जिन वाढवायचं. आणि इथं जे राहिले होतं हुकाय पट्टीसाठी ते. आता इथे पहा थोडासा आकार मला वेगळा वाटत आहे, तर इथं मी हा असा सरळ करून घेणार आहे. पहा लगेचच इथे हा पार्ट आपल्याला असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कुठे पॉईंट निघत असतील ना तर ते कट करून घ्यायचे. एकदम परफेक्ट असं हे प्रिन्सेसचं ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. आता हे जर मी ब्लाऊजवरती कटिंग करून दाखवले ना तर खूप पहा व्हिडिओ मोठा होतोय. सर्व माहिती द्यायची म्हणली ना की खूप व्हिडिओ मोठा होतो. तर यावरती मी ह्या पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करणार आहे.